आणि मुंबईतील 26 अकराच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अटक झाली आहे। त्याच्या अटकेचा एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलाय। राणाच्या अटकेमुळे मुंबई बॉम्बस्फोटामागील अनेक चेहरे समोर यायला मदत होणार आहे। कोणत्या परकीय शक्ती या कटामध्ये सहभागी होत्या त्यांचा सुद्धा पर्दाफाश होणार आहे। अमेरिकेने तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण केलं आणि या प्रत्यार्पणानंतर तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलंय। एनआयची टीम त्याची चौकशी करणार आहे। तहव्वूर राणाभोवती फास आवळला, मुंबईच्या गुन्हेगारावरती चालणार खटला, 26 अकराच्या हल्ल्याचा होणार उलगडा। गेल्या 1.5 दशकांपासून भारतीय तपास यंत्रणा ज्याची वाट पाहत होत्या तो दिवस अखेरीस उजाडलाय। 26 अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार तहव्वूर राणाला भारतात आणलं गेलं। गेली 16 वर्ष भारतीय तपास यंत्रणा तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील होत्या। तहव्वूर राणाच्या विरोधात दिल्लीत गुन्ह्याची नोंद आहे, त्यामुळे सुरुवातीला एनआयएकडनं त्याची चौकशी केली जाईल। त्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे देण्यात येईल। अमेरिकन कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार तहव्वूर राणाला दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवलं जाईल। याच दरम्यान त्याची कसून चौकशी होणार आहे। सुरुवातीचा काही काळ तहव्वूर राणा एनआयएच्या कोठडीत असेल आणि हे सगळं ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, एनआयए आणि गृह मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे। तो इतक्या वेळा जो भारतात आला तर त्याला भारतामध्ये कोणी कोणी मदत केली। पुढे त्याला काही जणांनी त्याला ट्रान्सपोर्ट दिला आहे, काहींनी त्याला राहायला जागा दिलेली आहे, काहींनी त्याला आर्थिक मदत केलेली आहे, काहींनी त्याला गुप्तहेर माहिती पुरवली आहे। कारण बाहेरच्या नागरिकांना हे काही माहिती नसतं, तर त्यांची नावंसुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कायद्याखालती शिक्षा द्यायला पाहिजे। भारतीय तपास यंत्रणांकडे आपल्याला सोपवलं जाऊ नये यासाठी तहव्वूर राणानं आटोकाट प्रयत्न केले। त्यानं गेली 16 वर्ष अमेरिकेच्या कोर्टात वेळोवेळी याचिका दाखल केल्या। 2009 साली अमेरिकेमध्ये तहव्वूर राणाला FBI अटक केली होती। त्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू झाले। 15 ऑगस्ट 2024 साली तहव्वूर राणाकडनं प्रत्यार्पणाच्या विरोधात अपील केलं गेलं। अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टानं राणाचा अर्ज फेटाळून लावला आणि मग कोर्टाकडनं अमेरिका भारत प्रत्यार्पण कराराचा दाखला देण्यात आला होता। 2025 साली तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला। 10 एप्रिल 2025 ला तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणण्यात यश मिळालं। तहव्वूर राणाला भारतात आणून तपास यंत्रणांनी मोठं यश मिळवलंय। त्यामुळे राणाच्या चौकशीत 26 अकराच्या मुंबई हल्ला प्रकरणी आणखी काही धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।